आपल्या विभागामध्ये अनेक प्रश्न पडले आहेत की हे काम नाही झाले, ते काम नाही झाले, जे दुसरे कोणी उमेदवार निवडून दिले होते त्यांनी सगळा भ्रष्ट केलेला आहे. त्याच्यावर काही जास्त मी बोलणार नाही, पण मी एवढं बोलीन की जे काही कामे आपली थांबली आहेत आणि विकास थांबला आहे ते मला विकास करायचेच आहे. यासाठी मला निवडून द्याल तेव्हाच ही विकास होईल. आणि मला असं म्हणायचं आहे की शिक्षण, रोजगार आणि महिलांना कुठेतरी मागे ठेवला जाते, त्याच्यावर काही आपण प्रश्नचिन्ह लागलेला आहे. का हा होत आहे? त्या प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न माझ्या डोक्यात नेहमीच चालत असते की आणि जेव्हा ही निवडणूकचा म्हणजे जेव्हा आपला उमेदवारीचा फायनल झाला तेव्हा मला माझी स्वतःची काळजी न करता प्रश्न पडला की लोकांसाठी मी काय काय करू शकते. माझ्या दिमागात हेच चालत होते की कोणत्या गावात काय प्रश्न असतील, काय समस्या असतील, हे कसे मी सोडवू शकते, ह्याच चालत होता. दुसरा, जर तुम्ही मला निवडून दिला तर मी हर गावला जाऊन प्रत्येक गावात जाऊन हे पहिले प्रश्न सोडवण्याचे प्रश्न लिहून घेईन की तुमची काय समस्या आहेत आणि ते प्रश्न सोडवण्याची मी पूर्णपणे आपली ताकद लावून प्रयत्न करीन. हेच माझे तुमच्यासाठी बोलणे आहे. तेव्हा मला असं वाटते की तुम्ही आपला हक्काचा उमेदवार निवडून द्यावा, हेच माझं म्हणणं आहे. नमस्कार, मी 56 दासगाव जिल्हा परिषद गटाची उमेदवार अश्विनी अरविंद घरटकर. आपण जे प्रश्न विचारलेला आहे त्या अंतर्गत ही जिल्हा परिषदची निवडणूक लढताना आमच्या समोर असं एक आव्हान आहे की आमचे नेते रायगडचे खासदार सन्माननीय तटकरे साहेब आणि आमच्या नेत्या स्नेहलजी जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या ज्या खाडीपट्ट्यामध्ये समस्या जाणवत आहेत की गावागावामध्ये रस्ते खराब झालेले आहेत, लोकांना प्रदूषणाचा मोठा प्रश्न भेडसावत आहे, अनेक ठिकाणी त्या ठिकाणी समाज कल्याणच्या राबवलेल्या योजना याच्यामध्ये भ्रष्ट कारभार पाहायला मिळतो आहे. त्याशिवाय तरुणांना रोजगार मिळण्यासाठी खासदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्या तरुणांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. हेच आमच्या समोरचं विजन आहे आणि हेच काम करण्यासाठी आम्ही जनतेसमोर जात असताना ज्या ज्या काही समाज कल्याणमधील असलेल्या योजना त्या समाजासाठी आहेत याचाच वापर करून त्या समाजाला न्याय देण्यासाठी आम्ही निश्चित त्या ठिकाणी मदत करू. आणि ज्या काही महिलांचा सक्षमीकरणाचा प्रश्न आहे, बचत गट आहेत, त्या बचत गटाच्या माध्यमातून महिला छोटे छोटे उद्योग सुरू करत आहेत, परंतु ज्या वस्तू तयार होतात त्यांचं मार्केटिंग न होत झाल्यामुळे त्यांना आर्थिक सुबत्ता प्राप्त होत नाही. त्यासाठी आपल्या महाराष्ट्राच्या महिला बाल कल्याण मंत्री आदरणीय आदिताई तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून महिलांसाठी महिला उद्योग केंद्र हे निश्चित त्या ठिकाणी उभारण्यात आम्हा दोघा महिलांचा मोठा आग्रह असेल आणि महिलांचं सक्षमीकरण करण्यामध्ये आमचा एक त्या ठिकाणी वाटा असेल. हेच येत्या निवडणुकीमध्ये आमचं विजन आहे की जनतेची सेवा, महिलांची सेवा, रोजगाराचे प्रश्न आणि प्रदूषणावर मात करून शुद्ध आणि स्वच्छ आरोग्य देण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी सेवा करणार आहोत. म्हणून येत्या 7 तारखेला होणाऱ्या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषदच्या अश्विनी घरटकर यांचं घड्याळ चिन्ह आणि मेहरीन देशमुख यांचं घड्याळ हे चिन्ह, या चिन्हासमोरचं बटन दाबून आम्हाला प्रचंड मताने विजयी करा अशी विनंती करते आणि सेवा करण्याची संधी द्या एवढंच सांगून इथेच थांबते. जय हिंद, जय भारत.